नांदेड ते रत्नेश्वरी पायदिंडी, भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, धार्मिक वातावरणात यात्रेला सुरुवात. नांदेड शहरातून रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या पायदिंडीला उत्साहात सुरुवात झाली. भाजपा नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड सेंटर आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी 28 जून रोजी सकाळी 6 वाजता श्री बालाजी मंदिर हनुमान टेकडी परिसरातून या दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धार्मिक घोषणांनी परिसर भक्तिमय झाला. या उपक्रमात आयोजक व मान्यवरांनी उपस्थित राहून यात्रेला शुभेच्छा दिल्या. पद्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूरजी यांच्यातर्फे पायी दिंडी येत असते आणि ही पायी दिंडी येत असताना खूप काही सोबत घेऊन येते, कारण का सृष्टी ह्यावेळेस देण्याचं काम करते. आपण पाहतोय की आता हा महिना पाऊस पडण्याचा, तर ते बीजारोपण भविष्यामध्ये भरपूर झाडे यायला पाहिजे तो त्यांचा कन्सेप्ट आहे. वृक्षारोपण आणि त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या अमरनाथ यात्रेकरूंना पायी चालण्याची सवय लागावी म्हणून 1 महिन्यापासून ते पायी तिथं नांदेडमध्ये सगळ्यांना पायी तिथे त्यांची ट्रेनिंग देत असतात. आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे रत्नेश्वरीला आणि अन्नपूर्णेला येऊन त्या सगळ्यांना इथे जे काही त्यांना सन्मान करायचे ते करून त्यांना जे सामान वाटप करायचं असतं ते करतात. आणि ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ते अन्नदान देतच असतात. ह्या वर्षी मा संतोषी हॉस्टेलच्या संचालिका सौभाग्यवती जयश्री जयस्वाल यांच्याकडून हे अन्नदानाचं कार्यक्रम होत आहे. आणि ही दिंडी प्रत्येक वर्षी इथे अशीच येत जाओ. दिलीप भाऊंना त्यांच्या पूर्ण परिवाराला जी ते सेवा देत आहेत ही अशी उत्तर वाढत जाओ. नांदेडवासियांना खूप जणांना अमरनाथ जाण्याची संधी त्यांच्यामुळे ही मिळालेली आहे. ही 27वी आणि 28वी दोन्ही यात्रा खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या सुखमय ह्याच्यात पार पडो अशी मी अन्नपूर्णा आणि मा रत्नेश्वरीला प्रार्थना करते. आलेल्या सर्व भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद देते आणि त्या सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांची यात्रा ही खूप चांगली मंगलमय व्हावं अशी मी त्या सर्वांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यावर्षी सुद्धा अमरनाथ यात्रा 2027 ही रत्नेश्वरी पायी दिंडी दरवर्षी आपले दिलीप भाऊ ॲडव्होकेट ठाकूर यांनी नियोजन करतात आणि हे बालाजी मंदिरापासून नियोजन झालेलं आहे. बालाजी मंदिराचे जे महंत आहेत त्यांनी सकाळी चहा पाण्याचा आमची व्यवस्था केली. तिथून आल्यानंतर आम्हाला लातूर फाट्याला श्रीराम मंदिर येथे मनराज भैया पवनभाई गुरुकुती सर त्यांच्या परिवाराच्या वतीनं आम्हाला नाश्ता व सर्व अमरनाथ यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. तिथून समोर आल्यानंतर विश्वार धाब्यावर आम्हाला चहा पाण्याची व्यवस्था तिथं पण करण्यात आली. आणि तिथून आम्ही रत्नेश्वरी गडावर आल्यानंतर ह्या ठिकाणी वृक्षारोपण, कारण आज प्रत्येक व्यक्ती कुटुंबातलं एक झाड लावणं गरजेचं आहे. ह्या उद्देशानं सर्व अमरनाथ यात्रेकरूंच्या हातानं जेवढे 100 यात्रेकरू होते 100 यात्रेकरूंच्या हातानं 100 झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि सर्व आपलं या ठिकाणी आजचे शिष्टमंडळ जमलेलं आहे. अन्नपूर्णा मातेचं मंदिराचं आणि रेणुका माता मंदिराचं हे या ठिकाणी सर्वांना हे प्रसाददान करत आहेत. आणि ही यात्रा खडतळ असल्या कारणाने आम्ही भक्तिभावानं जाऊन येऊ. नांदेडवासियांना मी एवढी शुभेच्छा देतो. जे यात्रेकरू आहेत जे अमरनाथला चाललेले आहेत त्यांनी भक्तिभावानं हे दर्शन घेऊन यायचं आहे. आदरणीय दिलीप भाऊ ॲडव्होकेट ठाकूर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्या वेळेला काही महत्त्वाचे आपल्याला इंटिमेशन देतात आणि ही यात्रा सुखरूप होऊन आपण नांदेडला वापस येऊ. सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.